कोल्हापुरातील विचारेमाळ परिसरातील सार्वजनिक शौचालयांची प्रचंड दुरावस्था झाली आहे। अनेक शौचालयांचे दरवाजे मोडले असून शौचालयाची भांडीही फुटली आहेत। शिवाय नियमित स्वच्छताही होत नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांची कुचंबणा होतीये। महापालिकेने शौचालयांची स्वच्छता डागडुजी केली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। कोल्हापुरात सदर बाजार आणि विचारेमाळ या दोन झोपडपट्ट्या आहेत। कष्टकरी वर्गाचा भरणा असलेल्या या परिसरात सार्वजनिक शौचालयाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। या परिसरात महापालिकेने 30 ते 40 वर्षांपूर्वी सार्वजनिक शौचालय बांधली आहेत, पण त्याची डागडुजी केलेलीच नाही। तसंच या शौचालयांची दररोज स्वच्छता होत नाही। अनेक सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे गायब झाले असून शौचालयातील भांडी फुटलेली आहेत। शिवाय भिंतीही कमकुवत झाल्यात। मोडकळीस आलेली शौचालय आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे दुर्गंधी सुटत असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय। महापालिकेकडे वारंवार तक्रार दाखल करूनही शौचालयांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होतंय। शासनाकडून दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी येतो। त्यातून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या शौचालयांची उभारणी होणं गरजेचं असताना अनावश्यक कामांवरच हा खर्च होतोय, असा आरोप सागर वडार यांनी केलाय। महापालिकेने खराब झालेल्या शौचालयांची डागडुजी करावी आणि नवीन सार्वजनिक शौचालय बांधावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय।